अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वराः आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलं श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास् ते पाठकाः साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलं सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलं नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशतिः श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलं ये सर्वौषधहृदयसुतपसो वृद्धिङ्गता पञ्च ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वराः सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. मोबाईल कसं चालू आहे मग जे सर्वौषधी रुद्धिधारी सर्व रुद्धिधारी मुनी आहेत. कुठले? बुद्धिरुद्धिधारी, तपरुद्धिधारी, रसरुद्धिधारी, पुढं विक्रियारुद्धिधारी, चारणरुद्धिधारी आणि क्षेत्ररुद्धिधारी, रसरुद्धिधारी असे जे 8 प्रकारचे रुद्धींचे धारक मुनी आहेत. तर ते सांगितले त्या रुद्धींना का प्राप्त झालेत. ह्या सगळ्या रुद्धींचे धारक मुनिराज त्यांच्यामध्ये काय विशेषता आहे तर ते सांगितले विशुद्धीचे धारक आहेत आणि जी काही त्यांच्या परिणामात विशुद्धी आहे त्याच्या निमित्तामध्ये बहिरंगामध्ये अनेक प्रकारच्या उपलब्धी त्यांना होतात. आणि म्हणून सांगितलं तिथं की त्यांना त्या विशुद्धीशी मतलब आहे, या बाहेरच्या उपलब्धीशी नाही. म्हणजे ते म्हणून त्यांनी एक वाक्य कसं घेतलंय की रुद्धी प्रगट झाल्या तर मुनींना रुद्धीचं महात्म्य का रुद्धींना मुनींचं महात्म्य सांगा. काय म्हणलं मी? रुद्धी म्हणजे ह्या देवता वगैरे प्रगट होतात का नाही, तर मुनींना रुद्धीचं महात्म्य का रुद्धींना मुनींचं महात्म्य असतं सांगा. कोण सांगतंय? भाभी. सुवर्णा भाभी बोला. तर ज्या रुद्धी प्रगट झाल्या म्हणजे ह्या देवता वगैरे प्रगट झाल्यात ना, मग त्या मुनींना तर देवतांचं काय म्हणायचं, देवतांची अपेक्षाच नाही आहे. देवतांच्या विषयी त्यांना काय आकर्षण नाही आहे, त्यांच्याविषयी काय विशेषता नाही आहे.
तर म्हणून तिथं काय सांगितलं की त्या देवता येतात तर त्यांना त्या मुनींची महिमा असते. म्हणून सांगितलं काय की प्रश्न विचारला एकांनी की सगळे मुनी तर महान असतात, मुनींना रुद्धीची महिमा नसते पण रुद्धींना मुनींची महिमा असते, त्या येऊन मुनींना वंदन करतात. मग त्यावेळेस तिथं प्रश्न विचारला आहे. आपण मागं आत्ता कुठली रुद्धी बघितली आहे, ज्याचं वर्णन झालं आहे आपलं आत्ता, कुठली रुद्धी बघितली आहे की दशपूर्वित्व रुद्धी आणि चतुर्दशपूर्वित्व रुद्धी ह्याचं वर्णन झालं आहे आपलं, की जे 10 अंगाचे 10 पूर्वाचे 11 अंग आणि 10 पूर्वाचे ज्ञाता असतात, त्यांच्या समोर येऊन देवता उभे राहतात आणि तुम्हाला काय पाहिजे असं आज्ञा करा असं ते त्या मुनींना विनंती करतात. पण जे मुनी आढळ राहतात तिथं काय अपेक्षा करत नाहीत तर ते अभिन्न दशपूर्वी म्हटले जातात, आणि जे त्यांच्या लोभाला बळी पडतात त्यांना भिन्न दशपूर्वी भिन्न दशपूर्वीवाले म्हणले जातात. ते रुद्धी त्यांच्याजवळ राहत नाही, रुद्धी संपन्न नसतात ते, आणि त्यांचं गुणस्थान च्युत होतं जेव्हा ते काय अपेक्षा करतात त्या समयाला. म्हणून सांगितलं की आणि चतुर्दश पूर्वित्व रुद्धी म्हणजे जे 11 अंग आणि 14 पूर्ण सगळ्याचे ज्ञाता असतात त्यांना म्हटलं जातं चतुर्दश पूर्वित्व रुद्धिधारी मुनी. मग तिथं काय सांगत होते मी की त्या एकाने प्रश्न विचारला की मग सगळे मुनी तर महान आहेत, हे वाक्य समजलं ना, मुनींना रुद्धीची महिमा नसते पण रुद्धींना मुनींची महिमा असते, हे वाक्य समजलंय. मग तिथं प्रश्न विचारलाय सगळे मुनी समान आहेत, आपल्या आपल्या विशुद्धीने सहित आहेत, आपली साधनेमध्ये दृढ आहेत, काय चिंतनरत आहेत, आत्मेचं अनुभवांसारखं निरंतर चालू आहे त्यांचं, हे सगळं तर सगळ्या मुनींचं समान आहे. मग तिथे त्यांनी विचारलं सगळे मुनी महान असताना मग त्या सर्वांना रुद्धी प्रसन्न का नाही होत? म्हणजे सगळे सांगितलं ना 6व्या गुणस्थानवरती 7व्या गुणस्थानवरती जे सगळे मुनी आहेत, संख्या सांगितली त्यांची करोडमध्ये 6 करोड का काहीतरी अशी, तर 5 करोड का 6 करोड काहीतरी घेतली आहे, तर तेवढे सगळे मुनी रुद्धी संपन्न नसतात, पण विशुद्धी असते की नाही? असते. भावलिंगत्व असतं का नाही? असतं. मग त्यांना विचारायचं आहे ह्या रुद्धी येऊन त्या मुनींना सुद्धा का नाही प्रसन्न झाल्या? फक्त काही मुनींनाच रुद्धींची प्राप्ती असते, सर्व मुनी रुद्धिधारी नसतात. मग जर रुद्धींना मुनींची महिमा असते तर पार्शालिटी का? थोड्याच मुनींना रुद्धी जाऊन प्रसन्न होतात, बाकीच्यांना नाही, असं का? चेलना काकी सांगा उत्तर. चेलना काकी. आणि काय समजलं का प्रश्न माझं? सगळे मुनी महान असतात तर त्या सर्वांना रुद्धी का प्रसन्न होत नाहीत? काही मुनींनाच का रुद्धी प्रसन्न होतात? आवाज म्यूट झालाय तुमचा. बोला. हॅलो. बोला. हा, तसंच त्यांचा योग असतो. कसला योग? हा, कसला योग? असं वाक्य सांगितलंय की नाही सगळे मुनी महान असतात, बरोबर आहे की नाही? 6व्या 7व्या गुणस्थांवरती सगळ्या मुनींमध्ये समानता आहे, असं काय एक श्रेष्ठ आहेत एक कनिष्ठ आहेत असं तर नाही आहे. भावलिंगी आहेत, सम्यक दृष्टी आहेत, म्हटलं सगळे समान आहेत. मग तुम्ही जे वाक्य सांगितलंय की मुनींना रुद्धींची महिमा नसते पण रुद्धींना मुनींची महिमा असते, मग सगळ्या मुनींकडं या रुद्धी का नाही जात? विशिष्ट कसं म्हणायचं असं? गुणस्थान बदलावं लागेल त्यांचं. प्राप्त होत असतात. गुणस्थान बदलावं लागेल त्यांचं. हा, विशेष तप करतात ना, विशेष. त्याच्यामुळे वृत्ती प्राप्त होते ते. हे बघ 6व्या 7व्या गुणस्थानवरती जे असतात की नाही ते सगळे समान आहेत हे सांगायला लागले. मग काय त्यांच्यात डिफरन्स आहे की ज्याच्या निमित्तात या रुद्धी काही मुनींकडे जातात?
म्यूट. किती विशुद्ध परिणाम असतील. हां, तर सांगितलं काय, त्या मुनींचं विशिष्ट पुण्य असतं. कारण पूर्वकृत असलेलं आहे ते बरोबर आत्ता आलंय ना, आणि त्या गुणस्थानामध्ये असताना बाकीच्या सगळ्यांशी इतर गोष्टींमध्ये समानता आहे, पण आपल्याजवळ असणारं पुण्य पाप कर्म वगैरे जे आहे ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. निर्जरा झालेली काय संचित झालेले हे सगळ्याचं डिफरंट आहे. हां, पूर्व पुण्य ज्याचं जास्त आहे वगैरे, किंवा त्या टाईपचं विशिष्ट पुण्य म्हणायचं की ज्याच्या निमित्तामध्ये त्या वृद्धी त्यांनाच प्रसन्न होतात. म्हणून सांगितलं सर्व मुनी विशुद्धीयुक्त महाज्ञानी ध्यानी असतात, पण विशिष्ट पुण्याच्या उदयात या वृद्धी त्याच मुनींना प्राप्त होतात किंवा त्याच मुनींना प्रगट होतात. सर्व मुनींना या वृद्धी प्रगट होत नाहीत. वृद्धी म्हणलंयच कशाला सांगा, आपण परिभाषा बघितली होती. वृद्धी कशाला म्हणायचं? हां, अजून वृद्धी म्हणजे शक्ती म्हणलं होतं. वृद्धी म्हणजे नाही, ज्ञानाचं काय संबंध नाही. बाकी सगळे चारण वृद्धी वगैरे ज्ञानाच्या रिलेटेड थोडी नाहीत. औषधी वृद्धी वगैरे हे सगळे वेगळे वेगळे आहेत. तर त्यांनी कसं घेतलंय, वृद्धी म्हणजे काय लिहा, कषायांची मंदता व विशेष पुण्याचा बंध झाल्याने त्या पुण्याच्या उदयात ज्या शक्ती विशेष किंवा चमत्कार दिसून येतात त्यांना वृद्धी म्हणतात. म्हणजे विशिष्ट पुण्य आहे त्यांच्याजवळ पूर्वीचं बांधलेलं, आणि त्याचा आत्ता उदय चालू आहे, म्हणून तेवढ्याच मुनींना तिथं त्या वृद्धी प्राप्त झाल्यात असं दिसून येतं. सगळ्याच मुनींना प्राप्त झाल्यात असं होत नाही. काय म्हणले मी परत एकदा सांगते. कषायांची वृद्धी म्हणजे काय ह्याचं वर्णन चाललंय. कषायांची मंदता व विशेष पुण्याचा बंध झाल्याने, कषाय मंद असल्याशिवाय गुणस्थान वृद्धी तर होणारच नाही आहे. कषायांची तीव्रता असेल आणि लेशा मंद असतील असं तर होत नाही, कारण 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये शुभलेशाच असतात, अशुभलेशा नसतात. म्हणून सांगितलं कषायांची मंदता व विशेष पुण्याचा बंध झाल्याने त्या पुण्योदयात ज्या शक्तिविशेष किंवा चमत्कार दिसून येतात त्यांना वृद्धी म्हणतात. म्हणून सांगितलं इथं की जे सगळे 6व्या 7व्या गुणस्थानावरती किंवा वरचे सगळे पण वृद्धिधारी मुनी कुठल्या गुणस्थानामध्ये आहे तो? वृद्धी संपन्न मुनींची गुणस्थानं कुठली? वरच्या गुणस्थानामध्ये वृद्धी नसतात. काय वरच्या गुणस्थानात वृद्धी नसतात का? मग वृद्धिधारी मुनींचे गुणस्थानं कुठली? बोल रुपाली. त्यांचा उपयोग करताना वेगळं झालं. काय बोलतेस? काय काय 10 म्हणताय का 6 म्हणताय? 10व्या गुणस्थानामध्ये वृद्धी प्राप्त होतात असं नाही, 6व्या 7व्या गुणस्थानापासून प्राप्त होतात. त्यामुळं 6 ते 14 गुणस्थानं म्हणा सगळ्या ठिकाणी वृद्धी आहे, वृद्धिधारी मुनी आहेत, कारण केवल ज्ञान सुद्धा एक वृद्धी आहे म्हटलं ना. तर वृद्धी संपन्न मुनिराज 6 ते 14 गुणस्थानात असू शकतात, पण त्या वृद्धींचा वापर जेव्हा करतील ना त्यावेळेस ते 6व्या गुणस्थानातच असणार. कारण वृद्धींचा वापर करताना कुठल्या तरी विशिष्ट असं कोणावर संकट आलं किंवा त्यांना काय म्हणायचं दर्शनाचे भाव झाले, हे विकल्पाच्या भूमिकेमध्येच वृद्धींचा वापर केला जातो. किंवा आता हे चारण वृद्धिधारी निघालेत वगैरे हे जे दिसतं आपल्याला, तर विकल्पाच्या भूमिकेत वृद्धींचा उपयोग होत असतो. पण वृद्धी शक्तिरूपाने त्यांच्याजवळ असतील तर कुठल्या गुणस्थानापर्यंत 6 ते 14 गुणस्थानात सगळीकडं वृद्धिधारी मुनी असू शकतात. 13व्या 14व्या गुणस्थानात फक्त एक केवल ज्ञान वृद्धी आहे, बाकी 12व्या गुणस्थानापर्यंत या सगळ्या वृद्धी त्यांच्याजवळ असतात. मग मला सांगायचं होतं की निर्विकल्प असताना त्या वृद्धी फक्त शक्तिरूपाने पडून आहेत, पण सविकल्प दशेमध्ये त्या वृद्धींचा वापर होतोय असं म्हटलं जाईल.
तर म्हणून ज्या मुनींना या रुद्धी प्रसन्न झाल्यात किंवा त्यांच्या अधीन झाल्यात त्या रुद्धी, तर त्यांना विशिष्ट पुण्याचा उदय असतो. इतर मुनींच्या अपेक्षेने त्यांचं पुण्य अधिक असतं. जे की आत्ता आपण बघतोय कोण, दशपूर्वित्व चतुर्दशपूर्वित्व रुद्धिधारी. त्या चतुर्दश पूर्वित्व रुद्धिधारींच्या समोर सुद्धा देवांगना येऊन उभारतात बरं का, देवांगना देवता वगैरे. आणि ते पण म्हणतात तुम्हाला काय पाहिजे का सांगा. तर एकांनी असा प्रश्न विचारलं की त्या देवता जेव्हा विचारतात ना की तुम्हाला काय पाहिजे आज्ञा द्या असं, तर म्हणले काय काय ऑफर देतात कशाला, कोणाला कळायचं कशाचं आणि कोणाला कशाचं महत्त्व. म्हणजे तुम्ही तर त्या देवतांना बघू शकणार नाही, आता तुम्हाला तर या रुद्धी प्राप्त होणार नाही आहेत. मग कोण विचारलं ना शंका, ते त्यांची अशी तयारी असेल की आपल्या समोर जेव्हा देवता येऊन उभारणार ते काय काय आपल्याला ऑफर करणार. आणि मग आपण काय काय मागायचं असं असेल विचार त्यांचं. त्यामुळं त्यांनी म्हणले की ते कुठल्या भाषेत बोलतात देवता, तुम्हाला काय पाहिजे असं काय विचारतात असं विचारलं बरं का. आता काय ते आपल्याला नाही आहे माहिती, पण एक काय म्हणायचं तर्करूपाने वगैरे भाषा असं नव्हे हो, म्हणजे काय द्यायला तयार असतात ते असं त्यांना विचारायचं होतं. त्या देवता तुम्हाला काय काय द्यायला तयार असतात, पैसे दागिने वगैरे असं काय काय देतात असं त्यांना विचारायचं होतं. मग त्यांनी सांगितलं लौकिकामध्ये जे काय सुख तुमचं इथं संसारामध्ये असेल ना सगळं द्यायला ते तयार असतात. त्यामुळं आकर्षण भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की तुम्ही एवढं च्यूत व्हायची वेळ फक्त सगळं द्यायला तयार असतात त्या. मग किती निश्चलता असेल त्या मुनींची. सुटणार की तेच की, म्हणून तर म्हणलं इतकं थोडंसं आकर्षण झालं त्याच्या निमित्तात, भ्रष्ट झाला की संपलं की काय राहिलं मग त्यांच्या हातामध्ये. म्हणजे इतकं पुरुषार्थ करून इतक्या पुण्याईनी ते इतक्या वर चढले होते, काय म्हणायचं इतकी विशुद्धी वाढली होती त्यांची, तर अशी क्षणात नष्ट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून सांगितलं की महान पुरुषार्थाने मुनी झालोय. आणि मग मुनी झाल्यावर काय असे परिणाम आत्ता करायचे की जेणेकरून आपली स्थिरता राहावी. म्हणजे भावलिंगत्व किती जबरदस्त पाहिजे अंतरंगामध्ये हे सांगायचं होतं. त्याच्यात काय चाललं आमचं प्रकरण की जे भावलिंगी मुनी असतात त्यांना जेव्हा देवता येऊन प्रसन्न होतात आणि ते म्हणतायत ना तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, दीक्षा घ्यायची का आपल्याला, हो म्हणा, आपल्याला संस्कार करायचे, मला घ्यायचे, कारण ह्याच्याशिवाय मोक्ष नाही आहे, ह्याच्याशिवाय सुख नाही आहे. आणि असं काहीतरी अवघड गोष्ट म्हणून बघतो दीक्षेकडं म्हणून आपल्याला नको वाटतंय. काय काका कधी घ्यायची दीक्षा, आत्ताच लगेच दीक्षा घ्यायची असे भाव असतील तर निकट काळात होणार, नाहीतर मग बघू परत आहेच कधीतरी घेऊ असं परिणाम केलं तर कधी होत आहे सांगता येत नाही. मग त्या जेव्हा कुठं व्यक्त झालं तर आपण कुठं असं व्यक्त केलं की मला मुनी व्हायचंय, तर स्वप्रशंसा होत नाही का? कशाला प्रशंसा, आपले भाव आहेत उलट ते आपल्यावर संस्कार करायचे. कोण तुम्ही असं म्हटलं बाहेर की मला फिल्म स्टार व्हायचंय, मला क्रिकेटर व्हायचंय, त्यावेळेस तुम्ही काय तिथं बहिरंगात कोणाची विचार करता का? त्यावेळेस मला मोठा बिझनेसमॅन व्हायचंय, अमीर व्हायचंय, हे करत नाही का संस्कार आपण स्वतःवर? सहज करतो. मग हे तर उत्कृष्ट मार्ग आहे, उत्कृष्ट दशा आहे, ह्याच्याविषयी आपण नाही करायचे का संस्कार? आणि आज संस्कार केले तर कधीतरी भविष्यात कधी उदयाला येतील माहीत नाही आहे, आपण इतके मोही आहे. त्यामुळं संस्काराशिवाय तर नाहीच आहे. म्हणजे जसं म्हणलं माता त्या गर्भावर संस्कार करते तर ते काहीतरी घडत जातं थोडं थोडं तर का असे ना, त्याच्यावर ते संस्कार पडत जातात. तसं आपण स्वतःवर पण संस्कार करणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय नाहीतर असे विभावाचे संस्कार तर लई करतोय. क्रोधी मान प्रश्न काय होता की व्यक्त होणे आणि आपल्यामध्ये भावना ठेवणे ह्यामधला फरक विचार. व्यक्त म्हणजे कोणासमोर व्यक्त करायचे आपण हे भाव? गुरूंसमोर किंवा साधर्मी समोर, आपल्या घरातल्यांसमोर, ज्यांच्यावर पण संस्कार व्हावेत, ज्यांना आपल्यासारखं मार्ग मिळावं किंवा त्यांना सुद्धा वैराग्य व्हावं. जसं की प्रद्युम्न कुमारांना वैराग्य झालं त्यावेळेस ते काय म्हणले, परमिशन मागायला गेले ना घरातल्या सगळ्यांना
कृष्ण, रुक्मिणी, त्याची बायको वगैरे सगळ्यांसमोर गेले आणि विचारले की मला दीक्षा घ्यायचे भाव आहेत, मला अनुमती द्या. प्रद्युम्न म्हणजे कोणाचा मुलगा? श्रीकृष्णाचे मुलगा ना. आणि मग त्यावेळेस तिथं त्यांनी विचारलं की मी दीक्षा घेऊ का? आई वडील काय म्हणते, तो तुमचा मुलगा म्हटलं दीक्षा घेऊ का म्हटलं, तुम्ही काय म्हणणार? लगेच घे म्हणणार का नाही? ते मुलगा आहेत ना तुमचे? नाही का? मग कोण आहेत? कोण? त्याच्यावर मोह असला तर घेऊ नका म्हणणार. योगिता काकींचे मुलगा आहेत का? हां बरं बरं. योगिता काकी दीक्षा घेऊ देत का मुलगा तुमचे? तुमचं नाव काय? सह्यम. दीक्षा घेऊ देत का विचारतात. लवकर हो म्हणा सगळ्यांच्या समोर. मग तिथं आपण आपल्या मुलांवर हे संस्कार करत नाही. सांगू का प्रसन्नना? मम्मी म्हणली दीक्षा घे म्हणून, मम्मी एवढं कॉन्फिडंट आहे की ते दीक्षा घेणारच नाही. संस्कार तर करा स्वतःवर. नाही, आपण करा की आपल्यावर संस्कार की ह्या सगळ्यांनी दीक्षा घ्यावी, सगळ्यांनी या मार्गात जावं, आपलं आत्मकल्याण करावं. आपण तसे वर्बली करावं संस्कार त्यांच्यावर, मनातले मनात भाव ठेवू नका असं म्हणतात ना तसं. मग त्या प्रद्युम्न कुमारांनी आईवडिलांना विचारलं मी दीक्षा घेऊ का? त्यावेळेस आईवडील मोही असतात, पहिला म्हणतात नको, नाही. मग ते स्वतः म्हणले प्रद्युम्न कुमार तुम्ही सुद्धा संसारापासून विरक्त व्हा, तुम्ही सुद्धा या आत्मकल्याणाच्या मार्गाला लागा. आणि असं झाल्यावर पुढं बायको जवळ गेले आणि म्हणले विचारले मी दीक्षा घेऊ का? त्यावेळेस ती बायको म्हणली तुमचं जर खरं वैराग्य असतं तर मी बायको आहे, मायापर्यंत येऊन विचारावं हे तुम्हाला भाव सुद्धा नाही झाले असते. तुम्ही घ्या नाही तर नाही घ्या, मी निघाले. त्यांच्या आधी, प्रद्युम्नांच्या आधी त्यांच्या बायकोने दीक्षा घेतली, माहिती आहे का? असं पुढं जायचं असतं आपण. कोण विचारायचं आणि कोण सांगायचं पण तिथं प्रश्न नको. म्हणून चांगले संस्कार करणं आवश्यक आहे स्वतःवर आपण पण आणि आपल्या परिजनांवर, त्यांना त्यांचं उद्धार करण्यासाठी म्हणून सुद्धा प्रेरणा करायला अशा गोष्टी सांगितल्या जाणार. आणि काय तर सांगायचं होतं मला. कोण अजून दीक्षा घेताना विचारायला गेलं? हां, कृष्णाने म्हटलं ना, जेव्हा समजलं की द्विपायनांकडनं द्वारका जळणार आहे, त्यावेळेस तिथं समोशरणात जाऊन विचारलं ना. जेव्हा समोशरणातच कळलं की द्वारका जळणार आहे द्विपायनांच्या निमित्तात, मग त्यावेळेस तिथं कृष्ण समोरच होते ना नेमिनाथ भगवंतांनी सांगितल्यावर, पण कृष्णाला वैराग्य नाही झालं, कृष्णाला दीक्षेचे भाव नाही झाले. हां, तो म्हणला की माझे भाव नाही आहेत, आत्ता मी पुरुषार्थ करू शकत नाही आहे दीक्षेचा. तर त्यांनी द्वारकेत जाऊन सगळ्यांना सांगितलं की ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची आहे ना सगळेजण घ्या, तुमच्या कुटुंबाचं पालन मी करतो. एक काय म्हणायचं अभयदान, एक आश्वस्त केलं सगळ्यांना की निश्चिंत राहा, तुम्हाला जर वैराग्य होत आहे, तुम्ही जर दीक्षा घेण्याचे भाव करत असाल तर माझी सगळी अनुमोदन आहे, तुम्हाला माझं सगळं सपोर्ट आहे. असं तर कोणाला म्हणता का सांगा तुम्ही? या बघू माझ्याकडे म्हणा. मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला सांगा दीक्षा घ्या. म्हणजे आपण बाकीचे अन्य गोष्टी तर वचनाने भरपूर करतो, पण असे चांगले वचन आपल्या तोंडातून कधी बाहेर पडतात? मी मुनी होणार. आम्हा म्हणतात ना 4 संस्कार रोज करायचे स्वतःवर. कुठले 4? मी मुनी हो, मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारी राहो, आत्मकल्याणच करो आणि दानास पात्र राहो. काय काय 4 म्हणा? मी मुनी हो, दानास पात्र राहो, आत्मकल्याणच करो, मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचारी राहो. हां, असं अनेकांना सांगत असताना अनेक जण ह्या शेवटच्या गोष्टीला मौन घेतात. त्यांना काय वाटते, ब्रह्मचर्य दिलंच काय काय? भावना आहे ना ती एक अंतरंगातून आपण करतोय ती, की ब्रह्मचर्याचे संस्कार म्हणजे महान संस्कार आहेत. आपण अनादीपासून या मैथून संज्ञेच्या आहारी जाऊन अनेक प्रकारांनी दुःख भोगतोय ह्याचं वाटत नाही आपल्याला. म्हणजे काय म्हणायचं, एक दुःख नाही, खेद नाही, उलट त्याच्या निमित्तात आनंद मानतोय आपण. म्हणून सांगितलं सगळ्यात मोठे संस्कार हे करा की मी ब्रह्मचारी राहो, मोक्षाला जाईपर्यंत अखंड अघोर ब्रह्मचर्याचं माझ्याकडून पालन हो. जेवढी तीव्रता असेल ना या परिणामात, या व्रताविषयी वगैरे, तेवढी बहिरंगामध्ये शरीराची सुद्धा आपल्याला अनुकूलता असते. म्हणजे शरीरसुद्धा त्रास देत नाही, शरीरामधले कुठले रोग होत नाहीत. आपली शक्ती अशी
अजून वाढत जाते त्याच्या निमित्तामध्ये, कारण भोगाच्या निमित्तात शक्तीचा व्यय होत असतो. कुठल्याही पाच इंद्रियांचं भोग म्हणा, ब्रह्मचर्य एकाच इंद्रियाचं नाही, स्पर्शनेंद्रियाचंच, पाच इंद्रियांच्या बाबतीमध्ये जे काही तुम्हाला आकर्षण असतं विषयांचं, सगळीकडं अब्रह्म आहे. खाताना लक्षात येतं का आपण अब्रह्म सेवन करतोय म्हणून, कारण आसक्तीने भोगतो जेव्हा ती डिश. मम्मी मस्त मस्त डिश करते का नाही, खाताना लक्षात येते का मी आत्मा आहे, खाणारा नाही आहे, जाणणारा आहे, सगळं विसरून गेलेलो असतो, त्यालाच म्हणायचं ब्रह्म. मग असे संस्कार करा की जेणेकरून या सगळ्या भोगाच्या अधीन मी न राहो. आणि मग म्हणून म्हटलं मोक्षाला जाईपर्यंत असं अखंड ब्रह्मचर्याचं माझ्याकडून पालन हो. ही भावना आहे, हे संस्कार आहेत. लिहून ठेवा या 4 गोष्टी आणि रोज स्वतःवर संस्कार करा. जाऊ दे कोणाला सांगायला जाऊ नका, स्वतःवरला तरी सारखं सांगा, जेणेकरून आपले भाव दृढ राहोत. आणि तुमच्याकडं बघून नियमाने दुसऱ्याला संस्कार होणार. कारण एक विरक्ती अशी असते की काय म्हणायचं, चर्येमध्ये पण बहिरंगात थोडं ना थोडं त्याची झलक येत असते. जर तुमच्या परिणामात तसं असेल, तेवढी तीव्रता असेल, तर चर्येमध्ये सुद्धा व्यक्त होतोच. तर जेवण करताना आपण असं थोडंफार संयम करतो का, असं करायचं असतं बरं का, ज्याला माहीत नाही त्यांच्यासाठी, की जेवायला बसल्यावर आपण एक नियम असा करायचा की आत्ता या जेवणापुरतं या घराच्या बाहेरचं मी काही खाणार नाही. खातो का तसं? असं खूप रेअरली प्रसंग असतो की कोणीतरी आणून अचानक दिलाय आणि आपल्या ताटात घातलंय, आपण खाल्लंय, काहीतरी स्वीट डिश म्हणा किंवा काहीतरी आणलेलं स्नॅक्स वगैरे असेल तर. खूप रेअरली असं होते. घरात असताना, तुम्ही घरातच असता का बाहेर असता? घरातच आहे ना. मग जेव्हा घरात जेवतोय त्यावेळेस मी आत्ता या जेवणापुरतं या घराच्या बाहेरचं काही खाणार नाही, एवढा नियम करू शकतो का नाही आपल्यासाठी? मग ह्याच्या निमित्तात काय लागतं सांगा पुण्य, किंवा काय कशाचं? अभक्ष कशाला? भक्ष सुद्धा जो आश्रव चालू होता ना, आत्ता सुद्धा प्रतिसमयाला जर त्याग नसेल तर आश्रव प्रतिसमयाला चालू आहे. इथं मंदिरात आला, खाता का तुम्ही? त्याग केलं का आपण? म्हणा, मंदिरातून बाहेर जाईपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. मग जिथं जेव्हा कुठं मंदिरात जातोय, प्रवचनाला, स्वाध्यायाला बसतोय, त्यावेळेस तिथं तेवढ्या गोष्टींचा त्याग करू शकतो. हे थोडे थोडे संयम आहेत ना, हे आपल्यावर संस्कारित केले तर त्याच्या निमित्तामध्ये उदय आपल्याला खूप चांगले मिळतात. कारण या संयमाचंच उदय काय म्हणायचं, ग्रेट रूप म्हणजे महाव्रत आहे. थोड्या थोड्या व्रतातूनच आपण महाव्रताची भावना, त्याचे संस्कार करतोय स्वतःवर. असं होणार नाही की अचानकच आपलं महाव्रत झालंय, आणि जसं झालं तर भ्रष्टता व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून सांगितलं घरात आहे तर अभ्यास रूपाने जेवढं करू शकतो तेवढं करा. मग एका वक्त्यांनी सांगितलं असं की तुम्ही जेवायला बसल्यावर एक भावना अशी करायची असते की जगातले कुठलेही जीव उपाशी न राहो, भुके काय म्हणायचं, तहानलेले भुके असे न राहोत अशी भावना करा आणि मग जेवा. मग चांगली भावना आहे ना ही. सगळ्यांना अन्न मिळो, सगळेजण सुखी राहोत, सगळ्यांचं पोटभर त्यांना पण खायला मिळो अशी भावना करा आणि मग जेवा असं सांगितलं. मग तिथं एका शंकाकाराने विचारलंय की म्हणले जेव्हा अशी भावना करतो, सगळे जीव म्हणलेत ना कंसात, त्यामुळं मग तिथं वाघ सिंह वगैरे आले का नाही? म्हणले मग त्यांचा आहार काय? मांसाहार आहे, कुठल्या तरी प्राण्यांना मारून खाणार. आणि आपण भावना काय करतोय, कुठलेही जीव उपाशी न राहो, म्हणजे आपण मांसाहाराला अनुमोदना केली की नाही? किती तल्लख शिष्य आहेत बघा, एक शंकाकार. मग तिथं दोष लागतो का नाही असं विचारलं त्यांनी. तर त्यावेळेस तिथं उत्तर दिलंय की आपण काय खातोय, शुद्ध प्रासूक भोजन घेतोय, आणि त्या अपेक्षेने आपण म्हणतोय की असं भोजन सगळ्यांना प्राप्त हो, किंवा अशा रीतीने कोणी उपाशी न राहो या भोजनाच्या अपेक्षेने. सगळ्या मुनींचं वगैरे निरंतराय आहार हो वगैरे ही भावना सुद्धा करायला सांगितली आहे. मग तसं म्हणून म्हटलं कुठल्या इतर जे कोणी मनुष्य सुद्धा मांसाहारी असतील तर आपण त्यांच्या मांसाहाराला अनुमोदना करतोय असा भाव त्यामध्ये येत
नाही. म्हणून निश्चिंत राहावा आणि चांगले भाव जेवढे होऊ शकतात ना तेवढे आपल्याकडून करा, त्याचे संस्कार करा, तर त्याच्या निमित्तामध्ये आपलं दुःख कमी होणार आहे. आपल्याला कळत नाही त्यास असं आताचं संक्रमण होतंय, अशुभ प्रकृतींचं संक्रमण होतंय आणि अशा प्रशस्त शुभ प्रकृतींचा आश्रव बंद होतो. हां, हे सांगायचं होतं मला. जेव्हा आपण हे नियम करतोय ना, या जेवणापुरतं, या घराच्या मी बाहेरचं खाणार नाही, तर एक तुमच्या घरात असेल एक समजा 3-4 पोती काय गहू असेल, तांदूळ, डाळ वगैरे एवढ्याचा आसरव चालू आहे तुम्हाला. एवढं खात तर नाही आपण, ताटात ठेवलं एवढंच खातोय, पण तरी तेवढ्याचा आसरव चालू आहे. पण तरी लिमिटेशनमध्ये आलं. आता या 4 भिंतीच्या बाहेरचं मी खात नाही म्हटल्यावर किती सारा आसरव थांबला माहिती आहे का. आणि मग त्या आश्रवाच्या निमित्तामध्ये कर्मबंध चालू आहे प्रतिसमयाला. म्हणून जेव्हा केव्हा खाताय ना, खाऊन झालं की त्याग करा. थोड्या वेळेसाठी का असे ना, एवढ्या वेळ मी खाणार नाही, 10 मिनटं मी काय खाणार नाही, किंवा आत्ता इथं बसलो इथं खातोय तर बाहेरचं काय खाणार नाही. असं आपण एवढे संयम करू शकतो ज्याच्या निमित्तामध्ये कर्माश्रव कमी होतात, तुमचं दुःख कमी होतं. दुःख तर सगळ्याला कमी करायचं आहे, पण संयम नाही करायचा. काय संयम भैया? हां, संयम करायचा का नाही? संयमी जगा. विचार तुम्ही केल्यावरच आश्रव होतो असं नाही आहे. आत्ता पण तुम्हाला पैसा मला इतका मिळावा आश्रव नाही आहेत, चालू आहेत का नाही सांगा? भाव नाही आहेत, पण आश्रव चालू असतात. त्याग नाही ज्या गोष्टीचा त्याचा आश्रव चालू असतो. म्हणून म्हटलं मुनिराज पण सगळ्या गोष्टींचा त्याग का करतात? त्यांना तर काहीच अपेक्षा नाही आहे. मग कशाला त्यांनी नियम करायचे? मला काय म्हणायचं, त्यांना सगळे 5 महाव्रत आहेत, समिती आहेत, गुप्ती आहेत, सगळ्याचे नियम का करायचे त्यांनी? त्यांना तर काय नकोच आहे, इच्छाच नाही आहे, त्याचे परिणाम पण नाही आहेत. पण संयम असतं ना, जसं म्हणलं काय तुम्ही नाही थांबा की, पैसे बँकेत ठेवतो, सेविंगला ठेवायला आणि FDला ठेवायला काय डिफरन्स असतो? हां, तसं आहे. सेविंगला व्याज मिळत नाही, FDला व्याज मिळतं. म्हणून तसं म्हटलं, जेव्हा तुम्ही नियमामध्ये असता ना त्यावेळेस ते FD आहे, त्याचं आश्रव पुण्याचा आश्रव सुरू झाला. आणि नुसतं सेविंगमध्ये म्हणजे नुसतं तुम्ही पाळताय काय की मी हे खाणार नाही, पिणार नाही वगैरे, पण तरीसुद्धा आश्रव चालू आहे. त्याचा कधी ना कधी उदय येऊन पुन्हा तुम्ही, म्हणजे जसं मी आत्ता म्हणलं की कांदा लसूण बटाटे मी खाणार नाही, पण मी नियम नाही केला, पण तो जो आश्रव चालू आहे ना त्याचा उदय कधी ना कधी येणार. पुन्हा मला खाण्याचे भाव होऊ शकतात, खाऊ शकतो. म्हणून सांगितलं थोडेफार नियम संयम स्वतःला घालून घ्या, जेणेकरून की असे भ्रष्टतेचे योग येणार नाहीत. आणि म्हटलं ना की आत्ता मी भारताची मर्यादा केली आहे, भारताच्या बाहेर मी जाणार नाही आजीवन. तर रत्नकरण सावकाचारमध्ये सांगितलं ना त्यांनी की ज्यांनी कोणी असा भारतापुरता नियम घेतला तर भारताच्या बाहेरच्या क्षेत्रात तो महाव्रती समान आहे. मी इथं आहे, तिथं नाही आहे, पण मला त्या सगळ्या गोष्टींचा, पापांचा त्याग झाला. तेवढ्या क्षेत्रात जे काही पाप व्हायला लागले त्या सगळ्याचा त्याग झाला मला इथं बसून. त्यामुळं महाव्रतासारखं पालन सुरू झालं माझं इथं असताना तिथल्या क्षेत्राच्या अपेक्षेने. म्हणून आम्ही असा नियम करतो रोज की आज एका दिवसासाठी आम्ही या कंपाऊंडच्या बाहेर जातच नाही. त्यामुळं कंपाऊंडच्या बाहेरचं सगळं पाप थांबलं, जोपर्यंत जात नाही तोपर्यंत असं नियम करतो बरं का. जेव्हा कंपाऊंड ते घर कुठंपर्यंत जातो, हे रस्ता वगैरे एवढ्यापुरती मर्यादा, ह्याच्या बाहेर जात नाही तोपर्यंत. त्यामुळं बाहेरचे सगळे आश्रव, जे काही पाप चालू आहे सगळ्याचा त्याग. आमचं घर कुठे माहिती आहे तुम्हाला? तर आमच्या घराच्या पासून विजापूर वेसमध्ये तिथं सगळं अभक्षाची दुकान आहेत. मग जेव्हा आम्हानी सांगितलं हे की असं आपल्याला दोष लागतो जेव्हा की आपण मर्यादा करत नाही, मग घरात असताना काय करायचं, सोलापूरपुरती मर्यादा असं करायचो. सोलापूरच्या बाहेर आज जाणार नाही माहीत होता. माहीत असल्यावर आज सोलापूरपुरती मर्यादा असा नियम घेत होतो. पण आम्हानी जेव्हा सांगितलं की सोलापुरात होणारं सुद्धा पाप तुम्हाला लागतंयच की, मग सगळे पाप चालू आहेत, हिंसा, झूट, चोरी, कुशील, परिग्रह, सगळ्या रूपाने होणारं पाप आपल्याला चालू आहे. मग ते पाप फुकट आपण बांधलं का नाही बंद? म्हणजे हे जेव्हा विषय केव्हा झाला होता, जेव्हा सोलापुरात दंगल झाली होती, आणि मग म्हणले त्या दंगलीमध्ये अनेक माणसांनी माणसांचे प्राण घेतले, अशी हिंसा झाली. मग त्याचं पण दोष तुम्हाला लागलं माहिती आहे का? अनुमोदना रूपाने, जेव्हा त्याग नाही तेव्हा अनुमोदनेचा दोष लागतो आपल्याला. भलेही आपण वर्बली करत नाही आहे, जाऊन मन वचन काय कुठल्याही रीतीने त्यांना अनुमोदना देत नाही आहे, पण त्याग नाही तिथं स्वीकार आहे असा भाव असतो त्याचा.
म्हणून सांगितलं की नियम करा स्वतःसाठी, जेवढं शक्य आहे जे काय करू शकताय तसे नियम करा, तर दुःख संपलं, पाप संपलं आपलं. म्हणून सांगितलं की एक मनुष्य होता आणि त्याला असं पापाचं खूप उदय यायचं सारखं, आणि सारखं दुःखी असायचा तो. त्याला कंप्लेंट होती देवाबद्दल. जाऊन देवासमोर तो उभारला आणि म्हणला की मी किती दुःखी आहे, माझं दुःखच तू कमी करत नाहीस, माझ्याकडे लक्ष नाही आहे तुझं. हाय का दुःखी भैया तू? दुःख आहे का हो? सतवता का काय पोराला? मग दुःख आपलं कमी व्हावं म्हणून काय करतो आपण? संयम केला तर दुःख सगळं संपणार आहे. व्यवस्थित नाव ठेवलं ना आपलं तर त्याचं करून दाखवा. तर ते सांगितलं. तो मनुष्य गेला देवासमोर आणि म्हणला की मला सुख पाहिजे, तू काय पण कर, मला सुख दे. देव प्रसन्न, भक्ती बिक्ती करत असेल देवाची सारखं, त्यामुळं देव समोर आला आणि विचारला बोल तुला काय पाहिजे. मग ते म्हणला की काय पण कर पण माझं दुःख दूर कर. मग देव म्हणले ठीक आहे, मी तुला एक ऑफर देतो. असं ते रुद्दीबिद्दी नव्हते बरं का त्याला, तरी पण देव समोर आले होते. आणि मग ते म्हणले की तू काय कर, तुझं सगळं दुःख, सगळं पाप, सगळे दोष, तुला काय काय त्रास आहे सगळं एका पेजवर लिही. काय तर त्यांनी इतके मोठे याद्याच केल्या. तुम्ही पण लिहून काढा बघा काय काय होतं त्याचं. वही भरेल आपली एक. तर त्यांनी इतकी सारी लिस्ट केली की आपले दुःख काय काय आहे, आणि ते सगळं एका पोटलीमध्ये भर म्हणून सांगितलं. मग ते सगळं भरलं त्यांनी आणि घेऊन ये म्हणून सांगितलं दुसऱ्या दिवशी. मग घेऊन आला तो सगळं पोटलीमध्ये भरून. इतकं सारं दुःख होतं त्याला, तर ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलं, भरलं आणि घेऊन आला. मग देवानी सांगितलं या गावाच्या बाहेर दोन काय एक नदी विधी आहे, तिथं पार कर आणि तिथे एक झाड आहे, असं वेगळ्या टाईपचं झाड आहे. तर त्या झाडाला जाऊन तुझं हे दुःख अडकव, तू तुझ्या दुःखापासून मुक्त होशील. त्याला इतका आनंद झाला की बस मग मला काय आता राहिलं म्हणलं, आणि ते पोटली उचलली आणि पळाला घेऊन. देव म्हणला थांब, अजून एक काय त्याच्या मागं अट, तू तुझी पिशवी तुझी पोटली तिथं अडकवल्यावर त्या झाडावर अनेक पोटल्या आहेत, त्यातली एक पोटली तुला घेऊन यायची परत. कशाची होती? तुझं दुःख तिथं टाकायचं आणि तिथं अनेकांनी आणून टाकलेली दुःख आहेत, त्यातली एक पोटली तुला घ्यावं लागेल आणि मग परत ये. मग आता त्याचं काय झालं, वेग कमी झाला ना, पळत चालला होता एकदम लावायला. तरी पण म्हणला जाऊ दे, दुःख तर चाललंय आपलं, असं म्हणत तो तिथंपर्यंत पोचला. पोचल्यावर त्या झाडाला इतके सारे पोटल्या होते, इतके सारे पिशव्या लावल्या होत्या की सगळेजण बहुतेक सगळ्याला देव प्रसन्न झालेला असणार. सगळे आपले दुःख त्या पोटलीत भरून तिथं नेऊन अडकवलेले असणार. आता ह्यानी आपलं दुःख अडकवलं नेऊन. आता एक सिलेक्ट करायचं आहे काढायला. काय करणार भैया सांग? तुला असं सांगितलं देव प्रसन्न झाले आणि तुला सांगितलं असं कर, काय करणार? वजन कमी असलेलं घेऊन येणार होय. काय माहिती त्याच्या पेपरवर काय लिहिलंय ते, वजन काय असेल नसेल काय, पण दुःख किती भयंकर आहे. कसं समजणार तुम्हाला कुठली पिशवी आहे, कुठल्या पेपरवर काय लिहिलंय हे तुम्हाला काय माहिती आहे? थोडी ना पेपरचं वजनावरनं तुम्हाला दुःख समजणार आहे. असं नाही, तुमच्यापेक्षा शाणा होता ते माणूस. त्यांनी काय केलं, घेऊन गेला, आपली पोटली अडकवली, सगळ्या पोटलीला हात लावला आणि म्हणला कोणाला माहिती याच्यात काय आहे, एखाद हार्ट अटॅक असेल, एखाद्यात काय तुमचं मरण असेल, एखाद्यामध्ये काय तुमचं धनहानी असेल, आग असेल, कुठलं कशात काय दुःख असेल, एकाला हात लावताय ठेवते, दुसऱ्याला हात लावताय ठेवते, नको. शेवटी येताना आपली आपली पिशवी घेऊन आला परत आणि म्हणला जाऊ दे, दुसऱ्यापेक्षा माझं दुःख आहे ते थोडं आहे, ते तेवढं आहे माझ्यासाठी बास, दुसरं मला कोणाचं काय नको. मग देवासमोर येऊन परत उभारल्यावर देवाने विचारलं काय झालं? तो म्हणला मला काही दुःख नाही, सगळं दुःख संपलं माझं. कारण त्या झाडावर इतकं सगळं बघितल्यावर त्याला कळलं की मीच दुःखी असं वाटत होतं जगामध्ये, पण सगळेच दुःखी आहेत आणि सगळ्याचं दुःख काय काय भयंकर असेल हे मी इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळं मला कोणाचं दुःख नको, मला माझं आहे ते बास आहे, ह्याच्यापासून मी सुटू शकतो, पण दुसऱ्याचं दुःख घेऊन आल्यावर मी काय करू, त्याला फेडत बसू आहे, म्हणून नको म्हणला आणि सुखाने जगू लागला. तुमचे पोटल्या घेऊ का मी? तुमचे पोटल्या घेऊन या, इथं भरपूर झाड आहेत आमच्याकडं, झाडाला अडकवा आणि सुख घेऊन जावा, आमच्याकडं दुःख नाही आहे वाटायला. त्यामुळं सुख कुठून मिळणार आहे त्याचा निर्णय करा आणि
स्वतःला जाणा. ओम. जाणा. स्वभावामध्ये दुःख नाही, पाप नाही, कर्म नाहीत, त्रास नाहीच. शुद्ध स्वभाव जाणा. हा मी आत्मा त्रिकालामध्ये दुःखमुक्तच आहे निर्णय करा. सुखीच आहे अनुभवा. अनंत सुख आहे माझ्यामध्ये. मला परद्रव्याची आवश्यकता नाहीच. परामध्ये माझे सुख नाहीच निर्णय करा. पहा, स्वभाव पहा. मी आहेच. स्वयं देव आहे. भगवान स्वरूपोऽहम्. सुखपिंड स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो हरिहं.